उल्हासनगरवरून आणलाय. हो मॅडम, तुम्ही काय पेमेंट वाढून देणार आहात? जे आहे त्यामध्येच करा, नाहीतर कमी मध्ये करायला दुसरे आहेत. नाही आम्ही आहेत की आम्ही करतो. वॉच आहे. तर हा आपला स्पेशल हॉल. याच्या वरला आम्ही स्पेशल व्हाईट वॉश केलंय. हो की नाही? मॅडम चुना लावलाय चुना. जाऊ दे. तर यु नो व्हॉट इज चुना? सुरुवातीला तुला मानवाच लागतो. जसं नवं सरकार सुरुवातीला सगळ्या जनतेला लावतं तसं. Exactly. तर ह्या घरातलं सगळं फर्निचर आपण आफ्रिकन सागापासून बनवलंय. यु नो आफ्रिकन सागा. हो बाई, जरा नीट वागा. बाई जरा चाटा लागा चा. तर चहावरून आठवलं, चहासाठी जे पाणी लागतं ते पाणी ज्या नळातून येतं त्या नळाचा पाईप आम्ही फॉरेन वरून मागवलंय. आणि त्या नळाची झोपडपट्टीमधून. बाईनं पाणी झोपडपट्टीवरनं मागवलंय. जाऊ दे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. Like, comment, share आणि follow करायला विसरू नका. आपापली मजुरी घ्या. बाई, मजुरी. हा, तुमचं पेमेंट सेंड. आपके अकाउंट में 5 रुपए प्राप्त हुए. हाय चला. फरक झाला तर सगळं करतो. एका व्हिडिओमधून कळतं. मग आम्हाला पैसे देताना हात साखर घ्यायचा. अहो, आमचं टॅलेंट कुठे आणि तुमचं टॅलेंट कुठे? बरोबर आहे. आमचं टॅलेंट कुठे? आमच्या टॅलेंटचा तर वापर तुम्ही सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोवर वाढवण्यासाठी करता ना. आणि पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही तर श्रमिक शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली असं अण्णाभाऊ साठे म्हणून गेल्यात. पण आजही आमच्या सारख्या कष्टकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही. हो, कारण तुमचे फॉलोच. मेरे बाबू ने थाना ठाया. घालू का तुला घालू? नाही गेली कडेवर. बघत गेले पळवत. इष्टालाच्या नादात. ताई पडली तोंडावर. काही खरं चुकी तुझी नाहीये. फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात बनवलेल्या त्या व्हिडिओची आहे. नाही चुकी तुझीच आहे. तुला तुझा व्हिडिओ व्हायरल करायचा होता ना, तुला तुझे फॉलोअर्स वाढवायचे होते ना. आणि ताई एक खरं सांगू, ज्यावेळेस तू पडलीस ना तेव्हा तुझी आर्थिक गाडी तुझ्या फॉलोअरच्या आधी तुझ्या आई बाबांना त्रास होऊन गेली. पण काय करणार? तुझ्या त्या फॉलोअरचं बघणं वाढवण्यासाठी तुझं ऐकलं कधीच सोडून दिलं होतं ग. चांगल्या गोष्टी फॉलो करण्याआधी त्या इम्प्लिमेंट कराव्या लागतात. बहुतेक ते तू आणि आम्ही सगळं विसरलो. आणि म्हणूनच वाचा 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 हो. तुम्ही वाचा हो. तुम्ही वाचा हो. फॉलोअर्सच्या नादात झालो आम्ही बरबाद हो. So, hello friends, आज मी आलो आहे पुस्तक आलं यार. पुस्तक आलंय नाही रे, पुस्तक चालत असते ते. पुस्तक आलंय का असं विचारायचं तुम्हाला. शी, झालं. आता बोला काय घेणार? त्या मायेत वपू आहे, शिवाजी सावंत आहेत आणि रणजित देसाई पण आहे. म्हणजे माणसांचं दुकान आहे का? लेखक मंडळी आहे ती. अच्छा. सो फ्रेंड्स, इथे पाहू शकता अनेक प्रकारची पुस्तकं आहेत. कारण कोणीतरी म्हटलंच आहे, वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल नाही, वाचाल तर वाचाल असं असतं. म्हणजे पुस्तक मारतात पण. मारतात, खून पण करतात. सो फ्रेंड्स, इथे पाहू शकता अनेक कलरफुल पुस्तकं आहेत. कारण कोणीतरी म्हटलंच आहे, कलरफुल बुक्स वाचणं म्हणजे एक वेगळाच खुळखुळा. पुस्तक घेणार काय? घेणार ना, एकदमच घेणार. हे इकडे कोण? विचार. ढिसाळ नाही ते, ढसाळे ढसाळ. ढिसाळ सत्तेला जाब विचारणारा एक विद्रोही कवी. घ्या गोलपिटा घ्या. घेतो ना, पण यांचे फॉलोअर्स किती? त्यांचे फॉलोअर्स नाहीत माहिती, पण त्यांची माणसं वेगवेगळ्या गटात विभागली गेलेली आहेत. म्हणजे ते तिघं सोशल मीडियावर नाहीत. अयो, आणि इकडे हे कोण? ते मुंशी प्रेमचंद. यांचे फॉलोअर्स किती? अहो, त्यांचं अकाउंट पण व्हायच्या आधीच देवांना क्लोज केलं. अयो, आणि इकडे हे कोण? ते म्हणतो. अरे काय म्हणतो? नाही म्हणतो. म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीच की. अरे पाकिस्तानचे मोठे लेखक होते ते लेखक. बॅग
अरे ते वाचून तर बघ घ्यायले काकांना. ज्यांचं सोशल मीडियावर अकाउंट नाही, ज्यांचे फॉलोअर्स किती ते माहित नाही, त्यांना वाचून मी काय करू? बरोबर आहे. पुस्तकांना फॉलो करायचं, माणसांना फॉलो करायचं, पुस्तक नावाचं माध्यम कालबाह्य झालं आणि माणसांच्या विचारांना पेस आणणारं बुक अस्तित्वात आलं आणि सगळंच बदललं. नाहीतर पुस्तक हेच खरे मित्र असं म्हणायचं आम्ही एकेकाळी. पण आता वपूंच्या कथांना होत नाही रफू, पुलांच्या लिखाणाचा पडलाय ब्रिज, टिमटिम मोबाईलचा झगमगाट फार, ज्ञानगंगा झोपली रद्दीत गपगार, ज्ञानगंगा झोपली रद्दीत गपगार. तरीही फॉलोअर्स वाढवायच्या नादात आपल्या सगळ्यांचा तमाशा सुरू आहे. सातारकर बाई, आवाज बी पब्लिक नाही. आज तर शेवटचा शो आहे थिएटरचा. मग आता आता कॉन्ट्रॅक्ट शो करणार काय तसावाला? नाही तसले शो आम्ही करणार नाही. मग बसा घरीच. मग आता आपण कुणाला फॉलो करायचं? ए हडे, अरे मग आपल्या पाठवून आहेत की सबसे कातील पाटील पाटील. पाहणाऱ्या कलावंतांना हवा तेवढा मान मिळत नाही जेवढा ह्या सोशल मीडियातल्या इन्फ्लुएन्सर्सला मिळतो. त्यांना हवा तेवढा पैसा मिळतो. पण इथं खरा कलाकार मात्र उपासमारीने मरतो. अहो मग तुम्ही पण रील्स का नाही काढत? अहो पण ते कसं समजणार? जमायचं म्हटलं तर सगळंच जमणार. आपल्याला आपल्या कला इंटरनेटवर विकता आल्या पाहिजेत. तुम्हाला तुमच्या कलेचं एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं पाहिजे, जे की तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. अहो पण ते कसं करणार? जेव्हा तुम्ही बदल स्वीकारणार. बदल म्हणजे काय करणार? बदल म्हणजे हेच की तुम्ही तुमच्या कला इंटरनेटवर विका. अहो बदलू ना, जरूर बदलू. हे नवीन बदल, नवीन ट्रेंड स्वीकारायला आम्हीही तयार आहोत. पण आमच्या कला ह्या समोर बसून जगाव्या लागतात. हे तुम्हाला कसं काय करणार? समोर प्रेक्षक असल्यावरच तिथून एक लहर तिथपर्यंत उमटते. हे तुम्हाला कसं काय समजणार? हा का तुमचा ट्रेंड? बाबो हो, तुमचा ट्रेंड तुम्हालाच लागला. ए गप! संस्कृतीचा टांगा पलटी, सभ्यतेचे घोडे फरार, नग्न होऊन लाईक साठी उतावळा झालाय स्वैराचार. तुमचा चुकला संस्कृतीला टाकलं तुम्ही वाळीत, 4 लाईक साठी येते कन्या कोवळी चोळीत. विकृतीला फॉलो करण्यात पुढ्यात तुमचा ट्रेंड आलाय. प्रगतीचा मुखवटा घालून जीव घेणं हा ट्रेंड आलाय. कोविड मधून वाचलो तरी डोळे उघडले नाहीत, आपापल्या धर्माचे ते रंग उतरले नाहीत. धार्मिक उन्माद शेअर होतोय, वाढतोय दंगा. तुम्हालाही हवीच आहे रक्तरंजित गंगा. एकोप्याचे भारुडाभंग केले आहेत ब्लॉक, प्रोग्राम धार्मिक युद्धाचा केला आहे लॉ. कॉन्व्हेंट इंटरनॅशनल स्कूलच्या गर्दीत अश्रू ढळते गाळा गाळा. ओ तिकडे बघा, IT बुडते मराठी शाळा. सगळे फॉलो आपण विकास आभाळ एवढा, रस्ते पाणी वीज नाही, भकास पडलाय आदिवासी पाडा. विकासाच्या वॉलवर आपण त्यांना टॅग केलंच नाही, त्यांच्या दुःखाकडे आपलं लक्ष कधी गेलंच नाही. अजून बाई अडते आहे, बाळणपणात मरते आहे, चंद्रावरती खड्डे किती, सोशल चर्चा रंगते आहे. ती बघा माणुसकीची बंद पडली आहे विंडो, हरवली आहेत की कुणी म्हणतही नाही धुंडो. चांगलं सोडा हो, वाईट गोष्टी फॉलो करण्याचा ट्रेंड आलाय. प्रगतीचा मुकोटा घालून जीव घेणं हा ट्रेंड आलाय. प्रगतीचा मुकोटा घालून जीव घेणं हा ट्रेंड आलाय. वाईट आणि विकृत गोष्टींना फॉलो करायची हीच पायरी नष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मग आता आम्हाला फॉलो करायचं की नाही हे तुम्हीच ठरवा.